नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा होता मग आज सायन्स 2 चा पेपर? तुम्हाला आन्सर चेक करायचे असतील तर मी स्टेप बाय सर्व दिलेले आहे, आपण चेक करूया. आता सुरुवात करूया व्हिडिओ. क्वेश्चन फर्स्ट मध्ये ए आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले होते, 5 क्वेश्चन होते आणि कंपल्सरी 5 च्या 5 आपल्याला सोडवायचे होते. आणि यांचे आन्सर आहे, फर्स्टचं आन्सर आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये ए मध्ये फर्स्टचा आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर बी. म्युटेशन इज करेक्ट आन्सर. ओके. नंतर सेकंडचा आन्सर आपलं सी आन्सर हे करेक्ट आहे, 38. ओके. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर डी ऑप्शन करेक्ट आहे आपला ममालिया. फोर्थ क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन बी करेक्ट, कोयना धरण. ओके. फिफ्थ क्वेश्चन आहे, त्यामधील आपलं बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, महाराष्ट्र. ओके. सेकंड क्वेश्चन बघूया. ओके. फर्स्ट मधील बी आहे, फिलिंग द बॉक्स करायचा आपल्याला. थर्ड नंबरचा बॉक्स एम्प्टी दिलेला, तिथं काय आन्सर आहे आपलं बडी. ओके. दोन ठिकाणी आन्सर दिलेले बडी. ओके. त्याच्यामध्ये सेकंड आन्सर, विच डे इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. कोणता डे? 22 मे. ओके. थर्डचा आन्सर आहे डॉली. नंतर फोर्थचा आन्सर आहे CH3COOH. हे आपलं फोर्थ आन्सर. फिफ्थचा आन्सर काय? ट्रू आणि फॉल्स विचारलं होतं, याचा आन्सर फॉल्स आहे. आणि करेक्ट काय आहे तुमचा आन्सर? द चेअरमन ऑफ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तुम्ही फक्त प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया लिहिलं तरी आन्सर तुमचं करेक्ट असणार. आलं लक्षात? चला नेक्स्ट बघूया. इथे तुम्हाला हा बी क्वेश्चन पूर्ण किती 5 मार्क्सला विचारलेला होता. तुम्हाला किती मार्क्स पडतात या क्वेश्चन पेपर मध्ये नक्की कमेंट मध्ये सांगा. आता सेकंड ए क्वेश्चन आहे. सेकंड ए क्वेश्चन काय आपल्याला, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. गिव्ह सायंटिफिक रिझन आहे आपल्याला एनी टू लिहायचे. टोटल किती आहे? 3 क्वेश्चन आहे, त्यापैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे आहे. आणि मार्क्स कितीसाठी होते? 4 मार्क्ससाठी. ओके. मग तुम्ही प्रत्येक 4 पॉईंट लिहिले असते तर तुम्हाला फुल्ली 2 मार्क्स भेटले असते. म्हणजे हाफ मार्क्स तुम्हाला 1 पॉईंटला. तुम्ही किती पॉईंट लिहिले त्याच्यावर तुमचं डिपेंड असेल, तुम्हाला किती मार्क्स भेटू शकता. हाफ पॉईंट हे 2 पॉईंट मिळून तुम्हाला 1 मार्क, 3 आणि 4 पॉईंट मिळून तुमचा 1 मार्क, असे तुम्हाला टोटल 2 मार्क्स होतात. ओके. आता प्रॉपर्टी ऑफ द प्रोबायोटिक प्रोडक्ट इज इंक्रीजिंग. हे आपण पहिली पॉईंट लिहिलेले. सेकंड आन्सर आहे बॉडी टेम्परेचर डिसिप्लिटी नॉट कॉन्स्टंट, याचे 4 पॉईंट आणि थर्डचे हे 4 पॉईंट. ओके. सेकंड क्वेश्चन समजला तुम्हाला. आपण नेक्स्ट क्वेश्चन 2 बी. ओके. बी किती मार्काला आहे? 6 मार्काला आहे. एनी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3. यामध्ये आपल्याला कोणते पण 3 क्वेश्चन ते आन्सर लिहायचे होते. आलं लक्षात? आता याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चनचे आन्सर लिहिल्यावर प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला तुम्हाला 2 मार्क्स होते. म्हणजे एक क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार, आन्सर लिहिलं तर 2 मार्क्स मिळणार. फर्स्ट आहे त्यामध्ये व्हॉट इज कार्बन डेटिंग. याचे 4 सेंटेन्स लिहायचे होते, म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स मिळणार होते. तुम्ही जास्त लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मिनिमम 4 पॉईंट्स लिहायचे होते तर तुम्हाला मार्क्स मिळणार होते. सेकंड याच्यात तुम्हाला काय बॉक्स दिला होता, कम्प्लीट द टेबल दिला होता. त्या टेबलमध्ये ओशन आणि पेंग्विन्स हे आन्सर तुमचं लिहायला हवं होतं. नेक्स्ट बघूया. थर्ड आहे आपला. थर्ड क्वेश्चनचा आन्सर हे आहे. ओके. थर्ड मध्ये ए आणि बी विचारलेलं होतं. ए आणि बीचे आन्सर मी इथे दिलेले आहे. नंतर फोर्थ नंबर ते ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, याचे 2 पॉईंट लिहायचे होते. ॲडव्हान्टेजेस तुम्हाला कोणतेही लिहायचे होते. ओके. नेक्स्ट फिफ्थ नंबरचा आहे, त्याच्यामध्ये पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, याचे एक्झाम्पल द्यायचे होते तुम्हाला. ओके. ते मी 4 पॉईंट्स लिहिलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. या व्यतिरिक्त पण अजून पॉईंट्स आहेत, तुम्ही ते लिहिलेले असतील तरी बरोबर असू शकतो तुमचं. ओके. नंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. याच्यामध्ये कोणते पण 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके. टोटल आपल्याला 8 क्वेश्चन दिलेले आहे, याच्यामधून आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे होते. एक क्वेश्चन आपला कितीला? 3 मार्क्सला होता यामध्ये. तर फर्स्ट आहे 3 मार्क्सला म्हटल्यावर तुम्हाला मिनिमम किती 6 पॉईंट लिहावा लागतील या आन्सरसाठी, 3 मार्क्स मिळण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही पॉईंट कधी पण 1-2 पॉईंट जास्त
सेकंड आहे थर्ड मधील सेकंड क्वेश्चनचा आन्सर सेल इन विच द मॅट्रिसेस ऑकर अँड स्टेजेस. इथे हे आन्सर आहे. डायग्राम बेस करून तुम्ही बुकमध्ये पेज नंबर 18 वर बघू शकता. तर 2.6 वर पण दिलेलं आहे. ओके, आपल्या सायन्सच्या बुकमध्ये. नंतर थर्ड क्वेश्चन मधील थर्ड आहे, हे आन्सर दिलेले आहे. ओके, थर्ड मधील फोर्थ आहे, तिथे आन्सर दिलेला आहे. थर्ड मधील फिफ्थ आन्सर बॉडी सिमेट्री ऑफ द एनिमल, हे आन्सर दिलेले आहे. बॉडी. परत 6 नंबरचा क्वेश्चन आहे युजेस ऑफ सेक्टम गम, याचा आन्सर दिलेला आहे. नंतर 7 नंबरचे याचा आन्सर आणि हे 8 नंबरचे याचा आन्सर. ओके, मला किती मार्क्स मिळतात हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला एनी वन सॉल्व करायचा होता. ओके, एनी वन एकच क्वेश्चन होता, तो तुम्हाला 5 मार्क्स होता. म्हणून आपण इथे किती 10 पॉईंट लिहायचे. ओके, 10 सेंटेन्स कोणते पण लिहायचे. फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थ व अफेक्ट करणारे तुम्हाला कोणते हे आहे, अफेक्ट कशामुळे होऊ शकतो, त्याचे पॉईंट्स लिहायचे होते. भरपूर असे पॉईंट्स याच्यामध्ये, तुम्ही कोणते पण पॉईंट 10 लिहायचे होते. ओके, तुम्ही याच्या व्यतिरिक्त लिहिले असतील तरी काही हरकत नाही, फुल मार्क्स मिळून जातील तुम्हाला. फोर्थ मध्ये फर्स्ट आहे, नंतर फोर्थ मध्ये सेकंड आहे. हा डायग्राम ऑफ क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामध्ये किती होते टोटल? 5 क्वेश्चन होते. ओके, हे मी आन्सर दिलेले आहे.